बॅक टू आवर न्यू व्हिडिओ। तर मी विश्वानी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते अजून एका छानशा आणि नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, वेदांतला सोडून आले। वेदांतला आणि वेदांच्या पप्पाला नाश्त्यासाठी बनवला होता पास्ता दोघांना, आणि टिफिनसाठी बनवलं होतं बटाट्याची भाजी आणि चपाती। तर आता मला आहे उपवास आज। तर ठसका उठलाय कारण मी इकडे साबुदाणा करत आहे। मिरच्या छान भाजल्यात आणि भरपूर अशा मिरच्या मी यूज केलेल्या आहेत, त्यामुळे ठसका जरा उठलेला आहे। कारण मला साबुदाण्याची खिचडी अशी जरा तिखटच आवडते, आणि कसं दही आणि साबुदाण्याची खिचडी अशी तिखट जर असेल ना तर खायला खूप मजा येते। त्यामुळे मग मी जास्त मिरच्या टाकलेल्या आहेत। आणि आता इथे शेंगदाण्याचं कूट काढून घेतलेलं आहे। आपलं रेग्युलरचं कूट कसं थोडं बारीक म्हणजे बारीक असतं केलेलं, आणि मग ती साबुदाण्यामध्ये टाकलं ना तरी पण टाकल्यासारखं वाटतच नाही। हे मस्त छान भाजलेलं आहे, तर आता टाकून घेते यामध्ये। आणि वेदांत तर काही खाणार नाही हा साबुदाणा, कारण त्याला ऑलरेडी पास्ता केलाय, त्याचा पास्ता खूप फेवरेट आहे त्यामुळे। आणि मोठं मोठं मग कूट कसं टाकलं का छान छान चव पण येते आणि दिसायलाही छान दिसतं। आणि ते जर कूट टाकलं आपण तर नाही टाकल्यासारखं दिसतं, त्यामुळे मग मी आत्ता काढून घेतलेलं आहे। हे मिठाची बरणी होती मोबाईलच्या खाली ठेवलेली, ह्याच्यावर ठेवून मी व्हिडिओ शूट करत होते। नंतर मला मीठ टाकायचं होतं त्यामुळे बरणी चेंज केली आणि दुसरी ठेवलेली आहे। तर मग अशी मी व्हिडिओ चालू केला, म्हणजे व्हिडिओच ओपन केला आणि त्यामध्ये व्हिडिओ ऑन करायचं लक्षातच राहिलं नाही माझ्या। त्यामुळे काय झालं, मी बोलले पण रेकॉर्ड झालं नाही त्यामुळे मला परत अजून व्हिडिओ शूट करावा लागला। आणि असा तिखट साबुदाणा हिरव्या मिरच्या टाकून केलेला चव वेगळीच लागते याची। लाल तिखट टाकलेला पण छान लागतो, पण त्याच्यापेक्षा हा छान लागतो खूप। आणि आता ह्याच्यामध्ये आहे दही। आता ह्याला मी थोडंसं ताक बनवणार आहे ह्याचंच। आणि रॅकवर असा एवढा गोंधळ झालेला आहे, एक जर वस्तू घ्यायला गेले तर दुसरंच काहीतरी पडतं त्याच्यावर, म्हणजे जागाच नाहीये ठेवायला भांडे एवढे। म्हणजे तरी मी बरेचसे भांडे आहेत ते आतमध्ये ठेवून घेतले आहेत, कारण जागा नाही त्यामुळे। तर बघा, आता रवीनं थोडंसं हलवून घेते ह्याला, थोडं मीठ पण टाकते यामध्ये, पिंक सॉल्ट टाकते, छान चव येते ह्या पिंक सॉल्टने। जेव्हा कधी कोशिंबीर ताक वगैरे करायचं असेल तेव्हा मी पिंक सॉल्ट ऍड करते, चव खूप भारी येते ह्याची। चला एवढंच हलवून घेते बास, उगीच जास्त सांडायला वगैरे नको। तर बघा, मस्त ताक रेडी झालेलं आहे। इकडे साबुदाणा होत आहे बघा, थोडासा वेळ लागेल अजून 5 मिनिट शिजायला। अरे बापरे, करपाय लागलाय हा तर खाली। गॅस माझ्याकडनं थोडा फुल झालाय त्यामुळे। आणि इकडे वेदांतला बनवला होता पास्ता बघा मस्त। तर चला, साबुदाणा तर झालेला आहे, तर सगळ्यात अगोदर देवाला ठेवते। आज उपवास आहे, आज भावाचा उपवास आहे, उद्या पंचमी आहे, तर आज भावाचा उपवास धरावा लागतो। ठेवून घेते अगोदर आणि नंतर मग मला घेते खायला। तर चला, आता फराळ वगैरे झालेला आहे, आता काढायचे आहेत मेहंदी। कारण आपल्याकडे म्हणजे आमच्याकडे तरी बघा, भावाचा उपवास असला म्हणजे उद्या पंचमी असते, आज भावाचा उपवास असतो, तर त्याला मेहंदीचा मान असतो। ॲक्च्युली कालच काढायला पाहिजे होती मेहंदी, पण माझ्या लक्षात नाही। रात्री आईने हाताला लावलेली बघितल्यावर मग माझ्या लक्षात आली, आणि मग मी पण आत्ता काढायला वेदांतला शाळेतून सोडायला गेले होते, तेव्हा येता वेळेस एक कोण घेऊन आलेले आहे बघा मी, आणि आता मेहंदी काढून घेते। चला लेट्स स्टार्ट। तर बघा, मला ॲक्च्युली सुचत नव्हतं स्टार्ट कशी करावी कशी नाही, तर फायनली केलेली आहे स्टार्ट। आणि बघा अशी काढलेली आहे मी तिथपर्यंत, कारण मेहंदीचा व्हिडिओ खूप मोठा झाला होता। मी ॲक्च्युली शूट केला होता पण खूप मोठा झाला होता, आणि व्हिडिओ पूर्ण 1 तासाचा होत होता, त्यामुळे मग मी
शॉर्टकटमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला नक्की समजेल आणि आवडेल सुद्धा. तर बघा तिथे माझ्या हातामध्ये दोरा बांधलेला आहे, त्यामुळे मला तिथे गॅप घ्यावा लागला आणि दोरा बांधलेला आहे त्याच्या पुढून मी स्टार्ट केलेला आहे. तर बघा कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा, कारण आता मला पण सवय राहिलेली नाही, त्यामुळे एवढी काही जमली नाही. तरी पण बऱ्यापैकी छान आली आहे, एवढी पण वाईट नाही आहे. सो तुम्हाला कशी वाटते तुम्ही नक्की सांगा. तर बघा समोरच्या बाजूला अशी काढलेली आहे, एकदम सिंपल, आणि मागच्या साईडला अशी काढलेली आहे. कारण बरेच दिवस झालं सवय नव्हती मला, त्यामुळे एवढी काही जमली नाही. पण ठीक आहे, कलर आला बास झालं, एवढंच आहे. समोरची छान वाटायला लागलेली आहे बघा, मस्त साधी सिंपल असं. मागे पण मी तसंच काढायला पाहिजे होतं, इकडेच फक्त मागे नव्हती काढायला पाहिजे जास्त. पण मला कसं मेहंदी खूप आवडते, म्हणजे इथपासून काढायला आवडते, त्यामुळं मी इकडे मागे काढलेली आहे जरा थोडीशी लांब, आणि समोरून फक्त एवढीच काढली आहे. आता ह्या हातावर राहिली, आता ह्या हातावर माझ्या मैत्रिणीकडून काढायची आहे. त्यांना नंतर बोलवावं लागेल वेदांतला घेऊन आल्याच्या नंतर, आणि मग तोपर्यंत हा हात रिकामा होतो आणि ह्या हातावर काढता येते. तर बघा नंतर वेदांत स्कूलमधून आला, जेवण वगैरे केलं, आणि नंतर मी म्हटलं होतं त्यांनाच बोलवता येईल, पण त्या आल्या नाहीत, मला जावं लागलं. सो त्यांनी बघा अशी काढलेली आहे. ही कशी वाटते तुम्हाला नक्की सांगा. ही पण मला तर आवडली आहे, खूप छान काढली आहे. घोड्यावर बसते, घोड्यावर बसता काय? हे घोड्यावर बसते, बसते बाईकवर का? नाही, घोड्यावर बसते. घोड्यावर बसताय का? हा, घोड्यावर. त्याला बसायलाच नाही. यार बघ बसला. ओ काय कलाकार आहेत तुम्ही बघा. कसलं केलं, एकावर एक कसे बसवलेत बघा ना. लेकरं कधी काय करतील सांगता येत नाही. तर ह्या दोघांचं बघा कसलं चालू आहे, कसला पसारा करून ठेवलेला आहे घरामध्ये. कुठेही गेलं तरी त्यांची शांतता कुठेच राहत नाही. वेगवेगळे काय म्हणतात त्याला, कला दाखवतातच मुलं कुठेही गेलं तरी. बघा सायकल खेळ कुठं काही चालूच आहे त्यांचं. तर बघा फायनली मेहंदी वगैरे काढली मी त्यांच्याकडनं, अशी काढलेली आहे त्यांनी सुद्धा, खूप छान काढली बघा. आणि नंतर आलात मग वेदांत आणि मी घरी. वेदांत रडत होता, नको म्हणत होता यायचं, त्याला खेळायचं होतं अजून, पण मला घरी कामं होते त्यामुळे यावं लागलं मग. आणि आता 5:30 वाजत आलेले आहेत, 5 मिनिट कमीच 5:30ला. सो आम्ही 5ला आला तिकडनं, आणि मग मेहंदी आता माझी वाळलेली आहे, आता त्याला धुवून घेते आणि नंतर मग बाकीचे कामं करता येतात. आता संध्याकाळी बनवायचे आहे भगर आणि शेंगदाण्याची आमटी. म्हणजे मला उपवास आहे आणि वेदांत पण भगर आणि आमटीच खातो, सो ह्यांना पण भगर आणि आमटीच खायला लावणार आहे मी, एकट्यालाच वेगळं बनवत बसणार नाही. नंतर बघा थोडंफार सामान आणायचं होतं, तर ते आणायला गेलात आम्ही. आणि मग बघा आपल्या पहिल्या म्हणजे आपण ज्या ऑरेंज गोळ्या खात होतो त्या सुद्धा आम्ही घेतल्यात थोड्याशा. वेदांतला पण आवडतात, छान लागतात आणि मलाही आवडतात, त्यामुळे बघा ह्या घेतल्या, भेटल्या, दिसल्या तर चला म्हटलं घेऊन टाकूया. तर बघा असं होतं. सो चला आता आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जर माझी तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. सो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर. थँक्स फॉर वॉचिंग.